मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो आवाज पूर्णपणे दाबली गेलेली आहे. कळत नाही आहे की कोणत्या शब्दात काल घडलेल्या घटनेविषयी बोलावं. कारण खरं तर काल रात्री पूर्णपणे झोपसुद्धा नाही आली आहे. कारण त्याचे व्हिडिओज, त्याचे फोटोज आणि ज्या प्रकारे लोक, खास करून ज्यांचे परिवारातील लोक त्या इस्लामिक आतंकी घटनेत हल्ल्यात मारले गेलेत, त्या लहान मुलांचे रडण्याचे आवाज हे अजूनही कानात गुंजतायत, ऐकायला येत आहेत की आमची भारत सरकार ही पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे पर्यटकांना सुरक्षा देण्यात. आपण 370 काढलं, अनेक प्रकारचे करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट काश्मीरमध्ये आणली, लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला, आतंकवाद हा पूर्णपणे संपलेला आहे अशा प्रकारची घोषणासुद्धा सरकारने करून टाकलेली होती. पण काल जी घटना घडली ती भारत सरकारवर आणि खास करून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावर एक पंतप्रधान म्हणून एक काळा ठपका असणार आहे. आणि येत्या काळात अनेक वेळा या घटनेवर चर्चा केली जाईल की ही घटना घडली कशी. कारण पहलगाम ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ती एकतर LOC पासून 400 किलोमीटर लांब आहे आणि 400 किलोमीटरचा प्रवास करून हे आतंकवादी इथे येतात. आणि कारण की एका दिवसात तर हा केला नसणार, अनेक दिवसांची मेहनत, प्लॅनिंग या घटनेमागे असणार आणि योग्य वेळ साधून या लोकांनी हिंदूंना टार्गेट करून एका लाईनीत त्या पर्यटकांना उभं करून त्यांना विचारलं की बाबांनो तुम्ही हिंदू आहात ना. त्यांची पुरुषांची पॅन्ट काढून त्यांची सुनता झाली आहे का नाही हे चेक केलं. जेव्हा कळालं की सुनता नाही झाली आहे, हे हिंदूच आहेत, मग त्यांना मारण्याच्या अगोदर त्यांना कलमा वाचायला सांगितला आणि सर्व मेनली पुरुषांना मारून टाकलं. फक्त महिला आणि छोटी मुलं जी होती त्यांनासुद्धा सोडलं. कारण त्यामागे विशेष कारण आहे. एका महिलेने सांगितलं ते की त्या महिलांना त्या आतंकवाद्यांनी सांगितलं, 6 जण होती ज्यांनी AK-47 आणि M4 गन्स घेऊन तिथे आलेले होते, त्यांनी महिलांना म्हटलं की जाऊन तुमच्या त्या मोदीला सांगा इथे काय झालं, मोदी को बताना यहाँ पर क्या हुआ. म्हणजे डायरेक्टली नरेंद्र मोदी यांना आतंकवाद्यांनी चॅलेंज दिलेलं आहे. आता मित्रांनो हे वाक्य बोलून खरंच नरेंद्र मोदी यांच्या स्वाभिमानावर ठेच पोचली आहे, यात काही शंका नाही आहे. कारण नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नेते, हिंदूंचे रक्षण करते अशा प्रकारची इमेज, छवी त्यांची संपूर्ण जगात आहे, यात काही शंका करण्याची गरज नाही. आणि जेव्हा इस्लामिक आतंकवादी लोकांना जेव्हा म्हणतात की तुमच्या मोदीला जाऊन सांगा की इथे काय घडलं आहे, तेव्हा मोदी लवकरच ह्याच्या विरोधात कारवाई करणार हे सुद्धा कन्फर्म. आणि इथे बसलेले जे दल्ले आहेत ना, जे लोक आज नरेंद्र मोदींना शिव्या घालतायत किंवा म्हणतात की नरेंद्र मोदींनी काश्मीरमध्ये सुधारणा करण्यासाठी काहीच केलं नाही, नरेंद्र मोदी फक्त दिल्लीमध्ये बसून फक्त डिंगे हाकत राहिले आणि वेगवेगळे मोठमोठ्या घोषणा करत राहिले, त्या लोकांना एक बातमी मला सांगायची आहे की पाकिस्तानची एअरफोर्स ही अलर्ट मोडवर आहे. आत्ताच खबर आली आहे, काल रात्रीसुद्धा अशा बातम्या येत होत्या की पाकिस्तानची एअरबेसवर एअरफोर्स ही सतर्क झालेली आहे. म्हणजे पाकिस्तानच्या आर्मीला जास्त विश्वास आहे की मोदी आता शांत बसणार नाही. कारण मित्रांनो नरेंद्र मोदी मागच्या 2 दिवस झाले, म्हणजे 2 दिवसाचा दौरा त्यांच्या सौदी अरेबियाला होता आणि शेड्यूलप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री ते भारतासाठी रवाना होणार होते. पण ज्या प्रकारची घटना, दुःखद घटना काल काश्मीरमध्ये घडली, त्यानंतर कालच्या मध्यरात्रीच, मंगळवारच्या मध्यरात्रीच नरेंद्र मोदी हे भारतासाठी रवाना झालेले होते आणि आज सकाळी नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये डायरेक्ट पोहोचलेले आहेत. अमित शहासुद्धा कालच्या संध्याकाळीच काश्मीरमध्ये गेलेले होते. म्हणजे सगळेच हाय ऑफिशियल लोक आज काश्मीरमध्ये आहेत. हाय लेवल मीटिंग सुरू आहे आणि लवकरच पाकिस्तानवर काहीतरी कारवाई होणार हे मात्र पक्कं आहे. आणि यात कोणत्याही प्रकारची शंका मलाही नाही आहे आणि तुम्हालाही ठेवण्याची गरज नाही आहे. मी एक दुसरा व्हिडिओ बनवला आहे की जिहादी माइंडसेटसोबत कशाप्रकारे मोदींना टॅकल करण्याची गरज आहे, त्यावर कारवाई केली जाईल का नाही मला माहिती नाही, पण पाकिस्तानवर कारवाई होणार हे मात्र कन्फर्म आहे. कारण पाकिस्तान हा देश आज इतका भिकारी आहे, इतका भिकारी परिस्थितीत जो गेला आहे, तशा परिस्थिती असतानासुद्धा जर ते लोक आतंकवादी हल्ला करण्याची हिंमत करतायत, तर माझ्या मते पाकिस्तानची सेना, पाकिस्तानची जनता ही समोरून जर भारताकडून युद्ध याची मागणी करत असेल, तर माझ्या मते भारत सरकारला आणि आपल्याला पाकिस्तानच्या युद्धाची मागणी करतायत त्याला ते दिलंच पाहिजे. कारण पाकिस्तान आज काही चांगल्या परिस्थितीत नाही आहे. एकतर पाकिस्तानच्या बलोचिस्तान भागात ज्या प्रकारची अराजकता पसरली आहे, बलोची लोक आज पाकिस्तानमध्ये राहण्यासाठी तयार नाही आहेत. बलोची लोक आपल्या लोकांसाठी न्यायाची मागणी करतात. भारत सरकारला सुद्धा त्यांनी अपील केली आहे की आम्हाला मदत करा. आणि माझ्या मते भारत सरकारसुद्धा उघडपणे नाही पण बॅकडोर काहीतरी तिथे अरेंजमेंट करते हे मात्र नक्की. कारण बलोचिस्तानमध्ये इतकं मोठं संघर्ष शिवाय भारताच्या मदतीने
हे होणं शक्य नाही आहे. त्यामुळे बलोचिस्तानमध्ये भारत सरकार काहीतरी करते हे मात्र पक्क आहे. आणि अफगाणिस्तानच्या बाजूला जी ड्युरान लाईनचा इश्यू सुरू आहे की अर्ध्या पाकिस्तानवर तालिबानने क्लेम केलेला आहे आणि जेव्हा त्यांना चान्स भेटेल तेव्हा पाकिस्तानचा अर्धा भाग आम्ही काबीज करू, अशा प्रकारच्या धमक्यासुद्धा अफगाणी लोकांनी अनेक वेळा दिलेल्या आहेत. त्यामुळे तिन्ही बाजूंनी म्हणजे जवळपास चारही बाजूंनी आज म्हणावं लागेल, कारण चायनासुद्धा पाकिस्तानशी काही खुश नाही आहे. या घटनेला समोर ठेवत आज भारत सरकारने पाकिस्तानवर काहीतरी कठोर कारवाई करून POK परत घेण्याचा हा चांगली संधी आहे. लवकरात लवकर पाकिस्तानच्या त्या भिकारी जनतेला, भिकारी सेनेला एक कडक शिक्षा देण्याची गरज आहे. ज्या प्रकारचा जिहाद, एक इस्लामिक विचार त्या सेनेच्या मनात, त्या जनतेमध्ये पसरला आहे, जी घृणा भारतीय लोकांसाठी आहे, त्या घृणेला पाळता याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा जो एक शिक्षा आहे ती भारतीय सेनेला देण्यासाठी भारत सरकारने मंजुरी, परमिशन दिली पाहिजे. आणि सेनेमध्ये इतकी ताकद आहे आपल्या की पाकिस्तानला पूर्णपणे उखडून लावू शकते आपली भारतीय सेना. आणि या व्यतिरिक्त डिप्लोमॅटिक अरेंजमेंट्स करायला सुरुवातसुद्धा भारत सरकारने केली आहे, अशा बातम्या येत आहेत. त्यातला सगळ्यात मोठा एक जो पाऊल भारत सरकार उचलणार आहे, ज्या बातम्या येत आहेत की इंडस वॉटर ट्रीटी जी जवाहरलाल नेहरूंनी 1960मध्ये साईन केलेली होती, म्हणजे 3 नद्या रवी, ब्यास आणि सतलज या 3 नद्या ज्या भारत भूमीवरून वाहतात पाकिस्तानमध्ये, ज्याची 70% पाणी हे पाकिस्तानला दिलं जातं आणि 30% भारताकडे जातं. तर या तिन्ही नद्यांना ब्लॉक करण्याचा निर्णयसुद्धा भारत सरकार घेऊ शकते. त्यातली रवी नदीचं पाणी ऑलरेडी भारत सरकारने ब्लॉक केलेलं आहे, पण सतलज आणि ब्यास या 2 नदींचं पाणीसुद्धा पाकिस्तानमध्ये जाण्यास रोखण्याचा निर्णय मला वाटतं भारत सरकारने घेतला पाहिजे आणि लवकरच भारत सरकार घेईलसुद्धा. सर्व काही जे रिलेशन्स आहेत ते पाकिस्तानसोबत लवकरात लवकर थांबवण्यात येतील. क्रिकेट आणि सिनेमा तर मग आता विसरूनच जा. जे उदारतावादी लोक आहेत ना, ज्या लोकांना क्रिकेट, सिनेमा यांच्याशी प्रेम आहे, जे लोक म्हणतात ना की पॉलिटिक्सला क्रिकेट आणि सिनेमामध्ये मिक्स करू नका, त्या लोकांना हा हल्ला वारंवार दाखवला पाहिजे. ती लहान मुलं जी रडत आहेत व्हिडिओजमध्ये, ते व्हिडिओज या भ्याड लोकांना दाखवलं पाहिजे. हे जे दोघले लोक, राजदीप सरदेसाई असेल किंवा असे अनेक लोक जे आज भारतामध्ये करोडो रुपये छापतायत ना पाकिस्तानचं नाव घेऊन, त्या लोकांना हे व्हिडिओज वारंवार दाखवले गेले पाहिजे. बघा, हे जे आतंकवाद्यांनी आज केलं आहे त्यामागं तुमचासुद्धा हात आहे. आणि नरेंद्र मोदींवर मला पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर काहीतरी मोठी ॲक्शन होणार आहे आणि पाकिस्तानने या हल्ल्याला जो एक मदत केली आहे आणि पूर्णपणे फंडिंगसुद्धा ह्याला त्यांनीच केली असणार. त्यामुळे ही घटना घडवून पूर्णपणे आपली कबर खोदण्याचं काम पाकिस्तानने केलेलं आहे. आणि हा डेस्परेट मूव्ह आहे. पाकिस्तानने मला वाटत नाही काहीतरी विचार केला असेल हे करण्यापूर्वी, काहीतरी मोठा आपल्याला करायचं आहे. पाकिस्ताननी हा आपला भिकारडेपणा दाखवलेला आहे, बिहाडपणा दाखवलेला आहे की आपण किती एक दोगले आहोत. आपल्याला एक तर समोरून बोलता येत नाही, समोरून युद्ध केलं तर आपण हरलेलो आहोत. मागच्या 2-3 वेळा अनेक वेळा भारताने पछाड दिलेला आहे आपल्याला. मग प्रत्येक वेळा जर हरत असू तर मुंबईमध्ये हल्ला करायचा, अनेक ठिकाणी असे आतंकवादी हल्ले करायचे. फक्त अशीच नपुसंकता जी पाकिस्तानमध्ये भरली आहे, पाकिस्तानच्या आर्मीची फक्त भाषण देण्यामध्ये मास्टर आहेत की भारतीय लोक हे असे आहेत तसे आहेत, पण समोरून येऊन लढाई करण्याची हिंमत मात्र या लोकांमध्ये नाही आहे. आणि मला वाटतं आहे एकदाचं युद्ध हे पाकिस्तानसोबत जरा झालंच पाहिजे आणि शेवटची शिक्षा, शेवटचा हा उपाय पाकिस्तानच्या जनतेवर, सेनेवर भारत सरकारने एकदाचा काढून टाकला पाहिजे. असो मित्रांनो, बघूया भारत सरकार, नरेंद्र मोदी यावर काय पुढे पाऊल उचलतात. आणि व्हिडिओज आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.